नमस्कार, आपण पाहत आहात साप्ताहिक वासवी देवी प्रिंट अँड इलेक्ट्रॉनिक मीडियाचे व्हिडिओ न्यूज। आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट। भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी आणि विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सज्ज व्हावे असे आवाहन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉक्टर M.K. पाटील यांनी केले। ते बहेजी स्मारक महाविद्यालयात आयोजित 27व्या पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। नवीन शैक्षणिक धोरणातील बदल स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की शिक्षण संस्था संक्रमणाच्या अवस्थेत आहे आणि हीच अवस्था भारताला नव्या उंचीवर नेईल। कौशल्याचा काळ असल्याने प्रत्येक विद्यार्थ्यांकडे रोजगारक्षम कौशल्य असणे आवश्यक आहे। कुशल मनुष्यबळ निर्माण करणे हे विद्यापीठाचे ध्येय आहे। डॉक्टर पाटील यांनी बहुविद्याशाखीय कोर्सेस, बदलत्या काळाची गरज आणि विद्यार्थ्यांनी स्वतःचे जीवन नियोजन कसे करावे यावरही मार्गदर्शन केले। शिक्षण संस्था, शिक्षक आणि विद्यापीठ हे कायम विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहतील असा विश्वास त्यांनी दिला। या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष माननीय आमदार ॲडव्होकेट मुंजाजीराव जाधव अध्यक्षस्थानी होते, तर सचिव माननीय आमदार पंडितराव देशमुख, प्राचार्य माननीय डॉक्टर जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। समारंभाची सुरुवात मिरवणुकीने झाली व राष्ट्रगीताने सांगता झाली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर अनिल मुगुटकर यांनी केले, तर आभार डॉक्टर रेविता कावळे यांनी मानले। कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील पदवीधर विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती।